राजकारण हा विषय असा आहे की जो प्रत्येक माणसाच्या लाईव्हलीहूडशी कनेक्टेड आहे. मी 2008 साली माझ्या ग्रॅज्युएशन काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक कॉलेजच्या युनिटचा प्रमुख म्हणून काम सुरुवात केली. 2013च्या दरम्यान शहराचा मी विद्यार्थी विभागाचा प्रमुख झालो. त्याच्यानंतर 2016 साली मी युवा मोर्चाचा शहराचा जनरल सेक्रेटरी झालो. त्या 2017ला मला कोथरूड विधानसभेला बूथ विस्तारक म्हणून माझी नेमणूक झाली. पण नंतर आता गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये शहर भारतीय जनता पार्टीचा जनरल सेक्रेटरी म्हणून माझी नियुक्ती झाली. कोथरूड विधानसभेचा आता इलेक्शन इन्चार्ज म्हणून माझ्याकडे जबाबदारी. आता जी लोकसभेची निवडणूक चालली आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार अभियानाचा मी प्रमुख आहे. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, पॉलिटिकल लीडर आर नॉट सेलिब्रिटीज. आणि एखाद्या पॉलिटिकल लीडर सेलिब्रिटी होऊ पण नाही. कुठलेही नेते असतील, आमचे शहर स्तरावर असतील, राज्य स्तरावर असतील, हे ह्यांच्या कामामुळे त्यांच्या प्रकाश होतात किंवा त्यांना लाईक करतात. दे आर नॉट सेलिब्रिटीज. मोदीजींचं उदाहरण देतो किंवा चहा विकणारा युवक देशाचा पंतप्रधान. नितीन गडकरींचं उदाहरण देऊ शकतो. आज इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ मध्ये आपण सगळ्यात मोठा वाटा नितीनजी गडकरींचा बघू शकतो. असं इतर पक्षांमध्ये सहज होतं असं मला वाटतं. काहीतरी तुम्हाला लिगसी लागते. सामान्य कार्यकर्ता या पक्षाचा सर्वोच्च नेता होऊ शकतो.